राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, 1500 रुपयांचे 2100 रुपये कधी होणार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2100 रुपये देऊन लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. या सगळ्या प्रश्नांवर आता स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. तर आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये कधी मिळणार आणि या योजनेचे निकष बदलणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे नितेश काळे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये दिल्याने त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार तर लागलाच, शिवाय यापैकी काही महिलांनी छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात केल्याची उदाहरणही पाहायला मिळाली. अखेरच्या दिवसापर्यंत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांनी एकच गर्दी केली होती. विशेषतः महिला मतदार वर्गामुळे राज्यात महायुती सरकारबद्दलची वातावरण निर्मिती तयार झाली. या योजनेचा फायदा असा की यावेळी जास्तीत जास्त महिलांनी बाहेर पडून महायुती सरकारला भरभरून मतदान केलं. विधानसभा निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीरनामे प्रकाशित करण्यात आले होते. खरं तर महाविकास आघाडीने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेला प्रकर्षाने विरोध केला. एवढंच नाही तर या योजनेच्या विरोधात कोर्टातही धाव घेतली. प्रसंगी आपलं सरकार आल्यास ही योजना बंद करण्याचेही मनसुबे आखले. शेवटी मतं मिळवण्यासाठी मात्र त्यांनी स्वतःच आपल्या घोषणापत्रात महिलांना 3000 रुपये देण्याचं जाहीर केलं. तर दुसरीकडे महायुती सरकारने आपल्या घोषणापत्रात लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यान महायुती सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला. त्यानंतर सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. डिसेंबर महिन्यापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 9000 रुपये मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली होती. यावर स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितल्यानुसार या योजनेबाबत अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिलांनी योजनेच्या निकषात बसत नसतानाही अर्ज केलाय. त्यामुळे त्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. काही महिलांकडून 2 वेळा अर्ज भरणे, चुकीचे हमीपत्र दाखल करणे, सरकारी नोकरीत रुजू होणे, काहींचे प्रमोशन झाल्याने उत्पन्नात वाढ होणे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणे, अशा काही विभागांकडून तर काही स्वतःहून केलेल्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या. या सगळ्या तक्रारींबाबत काही महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात येणार आहेत. यात 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याने इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा घेऊन अशा अर्जांची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच एखादी महिला दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास त्याबाबतही विचार केला जाईल. उदाहरण घ्यायचं झाल्यास एखाद्या महिलेला नमो शेतकरी योजनेमार्फत 1000 रुपयांचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत वरचे 500 रुपये देण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत आणि ज्यांना शासकीय नोकरी असेल त्या महिलांचा डेटा तपासण्यात येणार आहे. आधार कार्ड आणि बँक खात्याचे नाव जुळत नसल्यास तो अर्ज वगळण्यात येईल. या योजनेमार्फत 2.5 कोटी महिलांना लाभ देण्यात येतो. मात्र आता या योजनेचे निकष बदलण्यात येणार असल्याची माहिती पसरली होती. परंतु लाडकी बहीण योजनेचे निकष जुनेच असून फक्त अपात्र अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. तसेच यात सरसकट छाननी होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न. त्याही पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार. तर येत्या 26 जानेवारी पर्यंत महिलांना या महिन्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन अर्थसंकल्पाच्या पुढच्या कालावधीमध्ये 2100 रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहितीही आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळेच या महिन्यात 1500 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. 2100 रुपयांबाबत फेब्रुवारी-मार्च दरम्यान अर्थसंकल्पात प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर महिलांना हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.